श्रीपादराजम शरणम प्रपद्य. स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत पिठापूरमधलं इतर अट्रॅक्शन आणि राहण्याचं ठिकाण. मंदिरापासून अगदी 33 पावलावरती असलेलं श्री स्वामी समर्थ भवन हे भक्तांसाठी राहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. याचे मालक सोलापूरचे आहेत. तर आज आपण या भवनला भेट देणार आहोत. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत स्वामी समर्थ भवन पिठापूर आणि याचे मालक हे सोलापूरचे महाराष्ट्रातले रहिवासी आहेत. तर त्यांनी इतक्या दूर आंध्र प्रदेशमध्ये येऊन या ठिकाणी थांबट स्थापन केला आणि आपल्या मराठी बांधवांसाठी सेवा देण्याचं काम करत आहे. तर काकांना विचारूया हा प्रवास कसा झाला तो. काका नमस्कार. नमस्कार. मी सतीश कुलकर्णी, राहणार सोलापूर. अक्कलकोट स्वामी समर्थांची मी 1973 सालापासून सेवा करतो. आज जवळजवळ 52 वर्ष या सेवेला पूर्ण झाले. आध्यात्मिक सेवा कार्य करताना आनंद मिळतो आणि या आनंद मिळण्याच्या भावनेतून जे अक्कलकोट स्वामींचं कार्य करून घेतलं स्वामी महाराजांनी त्याला तोड नाही. जेव्हा आम्ही 73ला सेवा कार्य चालू केलं तेव्हा अक्कलकोट स्वामी कोणालाही माहीत नव्हते. आमच्या दादांनी सेवा सुरू केली. त्याच्यानंतर 1978ला अक्कलकोट स्वामी दर्शन नावाचा आमचा अंक निघाला. त्या अंकाच्या माध्यमातून स्वामींची सेवा झाली. त्याच्यानंतर प्रमोशन मिळालं, गाणगापूरची सेवा झाली आणि गाणगापूरची सेवा झाल्यानंतर जे दत्त अवतारामध्ये पहिलं स्थान आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ या पिठापूर इथं येण्याचं भाग्य लाभलं. मला एका दत्त भक्तांनी सांगितलं की दत्त महाराजांचा निरोप आहे, तुम्हाला पिठापूरला यावं लागेल. सुरुवातीला मी टाळलं आणि त्या दिवशी ते म्हणले की तुमचा निरोप मी दत्त महाराजांना देतो, तुमची इच्छा. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण जायचं टाळतो आहे. त्याच्यानंतर मग पिठापूरला आणि कुरुपूरला मी ये जा करू लागलो. 2007 साली पहिल्यांदा मी पिठापूरला आलो. आल्यानंतर रामस्वामी ज्यांनी हा मठ स्थापन केला श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर, त्यांची माझी ओळख झाली आणि ते म्हणले हे लोहचुंबक आहे, पिठापूर म्हणजे लोहचुंबक आहे, तुम्हाला अनेक वेळा यावं लागेल आणि तुमच्यावर श्रीपाद वल्लभांनी या स्थानाची आणि कुरुपूरची प्रसिद्ध करण्याची जबाबदारी दिलेली आहे. मी ती मान्य केली आणि अक्कलकोट स्वामी दर्शनचे 2-3 लागोपाठ खास विशेषांक काढले आणि आश्चर्य वाटत तो रामस्वामींचा जो शब्द होता की पिठापूर म्हणजे लोहचुंबक आहे आणि त्या लोहचुंबकाचा मला म्हणजे तो प्रकार निश्चितच जाणवला. आज माझी 215वी फेरी आहे. सोलापूर इथून जवळजवळ 1100 किलोमीटर आहे. मी 215 वेळा येणंही साधं काम नाही. इथं महाराज खेचून घेतात. इथं आल्यानंतर परत गेल्यानंतर काहीही म्हणजे त्रास जाणवत नाही. उलट 10-12 दिवस झाल्यानंतर वाटतं की आपल्याला परत उशीर झाला आहे आणि त्याच्यानंतर मी पुन्हा लगेच येतो. इथं आल्यानंतर जे जाणवतं ते अनेक तीर्थक्षेत्री जाणवत नाही. इथं गर्दी नाही, गोंधळ नाही. पण योगायोगाने बऱ्याच लोकांना इथं येण्यापेक्षा जाण्याची घाई असते. मला परमपूज्य रामस्वामींनी सांगितलं की पिठापूरला जे भाविक येतील त्यांना किमान 3 दिवस ते 7 दिवस इथं थांबायला सांगा. पण भक्त लोक ऐकत नाहीत. आज सकाळी येतात, संध्याकाळी जातात, आज येतात, उद्या जातात. खरं म्हणजे श्रीपाद वल्लभांचं हे जन्मस्थान आहे. श्रीपाद श्री वल्लभ इथं बालवयामध्ये इथं आहेत, बालरूपात आहेत आणि ते आपल्या भक्तांना दर्शन देतात. आपण कारण नसताना दवाखान्यामध्ये आपण 15 दिवस 20 दिवस ॲडमिट राहतो. खरोखरच जर भाविकांनी इथं 3 किंवा 6 दिवस आपण राहिलं आणि देवाची उपासना केली तर श्रीपाद श्री वल्लभ आपल्याला मोक्ष देतील. कारण पिठापूर म्हणजे मोक्ष मिळण्याचं साधन आहे, मोक्ष मिळण्याची जागा आहे. आपण इथं आल्यानंतर मोह टाळायला पाहिजे. परंतु इथं पाहतो इथं लोक त्या आपल्या नेहमीच्या संसारामध्ये साड्या खरेदी करणे, समुद्रामध्ये फिरायला जाणे, आजूबाजूचं पाहणे. पण ज्याच्यासाठी आपण पिठापूरला आलेलो आहोत किंवा ज्यांच्यासाठी आलो आहेत त्यांच्या सहवासात राहण्यापेक्षा इतर ठिकाणी आपल्या आयुष्यातला वेळ वाया घालवतात. पुन्हा वारंवार येणं होत नाही. खरोखरच ज्याला आपल्या जीवनात मोक्ष मिळवायचा असेल तर त्यांनी इथं आल्यानंतर मोह टाळावा, श्रीपाद श्री वल्लभांच्या सहवासात राहावं आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्यावं. श्रीपाद श्री वल्लभांनी हे स्वामी समर्थ भवन तुमच्या भक्तांसाठीच उभं केलेलं आहे. जर माझा गाडी मात्र संबंध नाही. जागा देणं, पैसे जमा करणं, नियोजन करणं हे सगळं श्रीपाद वल्लभ करतात. माझं पाहून या गावामध्ये चढाओढीने जवळजवळ आता 70 लॉज झालेले आहेत. पण स्वामी भवनाचं वैशिष्ट्य असं की ज्या ठिकाणी श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला तिथून समोरच 33 पावलावर हे स्वामी समर्थ भवन आहे. इथं मराठी लोक, इतर लोक येतात. पण मराठी बांधवांनी काय यावं. पण मराठी लोकांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. मराठी माणसाचे पाय जोडतो. मराठी लोक 95% येतात पण बरीच लोक येत नाहीत. तो त्याचा प्रश्न आहे. परंतु जे येतात त्यांनी तर यावंच यावं. पण जे येत नाहीत त्यांनी वर्षभर केव्हाही स्वामी भवनमध्ये यावं. इथं चहा पाण्याची व्यवस्था आहे. इथं श्रीपाद श्री वल्लभांच्या समोर अत्यंत सुबक अशी मूर्ती आहे. इथं यावं. भगिनींनी राखी बांधावी वर्षभर केव्हाही. आता राखी पौर्णिमा आहे. त्या राखी पौर्णिमेबद्दल बोलायचं तर तासभर लागत. पण राखी पौर्णिमेचा आता पिठापूरचा तसा संबंध नाही. चरित्रामध्ये सुलटं सांगितलं गेलेलं आहे. रक्षाबंधन ह्याचा अर्थ श्रीपाद वल्लभांनी सांगितलं की मी जरी पिठापूर सोडत असलो तरी गुप्त रूपाने मी तुमचं रक्षण करत आणि तुमचं रक्षण करण्याचं बंधन मला घाला. आणि त्यांनी बहिणींना सांगितलं की प्रार्थना करा. त्यांच्या बहिणींनी प्रार्थना केली आणि महाराजांनी सांगितलं मी तुमचं रक्षण करत. परंतु भाषांतर करताना थोडं मागं पुढे झाले तो आता विषय नाही. तरी भगिनींनी इथं केव्हा यावं. योगायोगाने इथं आता सर्व व्यवस्था आहेत. स्वच्छतागृह भरपूर आहेत. राखी बांधण्याची जागा आहे, चहा पाणी आहे, भोजनाची व्यवस्था आहे, उपासना करता येईल. आणि कंटाळा आला तर समोरच्या बाजूला 33 पावलावर स्वामी समर्थांचं श्रीपाद वल्लभांचं जन्मस्थान असलेलं श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थान आहे. इथं बरीच खोटी स्थाने इथं आहेत. लोकांनी उचापात्या करू नये. फक्त जन्मस्थानावर जावं, स्वामी समर्थ भवनात यावं, राखी बांधावी आणि जेवढा वेळ मिळेल तेवढा
श्रीपाद वल्लभांना शरण जाण्यासाठी श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जप म्हणावा. या जपाचा अर्थ असा की तुम्ही 1000 किलोमीटर जेव्हा पिठापूरला येता तेव्हा इथं महाराज गुप्त रूपाने आहेत. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद तुम्ही राजे आहात, आम्ही तुम्हाला शरण येतो, आम्हाला मोक्ष द्या, आमच्या कुटुंबातील सर्वांना सुख शांती समाधान आनंद द्या. मी खात्री देतो की महाराज तुम्हाला जे जे मागत देतील. आज पौर्णिमा आहे, महाराजांना ती प्रार्थना करतो आणि ती प्रार्थना तुमच्या बाबतीत कळायला हवं. मला महाराजांनी भरपूर दिलं आहे, मला जे दिले ते तुम्हाला द्यावं अशी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री काका आणखीन रेल्वे इथं थांबत नव्हती, त्याचं काय? नाही, तसं बरंच काम आहे. आपण काही मी केलं नाही. इथं महाराष्ट्रातून येणाऱ्या 2 गाड्या थांबतात. मी प्रयत्न केला, माझ्या आयुष्याचं वैशिष्ट्य असं की मी 53 वर्ष सेवा करतोय. मी जो प्रयत्न करतो त्याला मला यश मिळतं, त्यामुळं हे मी केलं नाही. पण श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने 2 सुपरफास्ट गाड्या की ज्या गाड्या थांबायला 10 वर्ष प्रयत्न करावा लागतो, मला 10 दिवसांमध्ये या 2 गाड्या थांबवण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनवर आता सध्या लिफ्ट आहे, ती लिफ्ट नव्हती. मला रेल्वे विभागाचं पत्र आले की अजून 10 वर्ष इथं लिफ्ट होणार नाही. महाराजांना प्रार्थना केली, 2 गाड्या कल्याणला, त्यानंतर पिठापूरला जे स्टॉप नव्हते तिथं थांबू लागल्या. आणि सर्वात म्हणजे जे सिनियर सिटीजन इथे येतात त्यांच्यासाठी लिफ्टची सोय झालेली आहे. ही सगळी महाराजांची कृपा. अजून बरीच कामं झालेली आहेत, पण आपण करतो असं सांगायचं नसतं. मी प्रयत्न करतो, महाराज मला यश देतो. तुमचं मोठे पण झालं, पण आज गाड्या इथं थांबतात, त्यामुळे आमचे मराठी बांधव बरेचसे त्यांना जे विषयात कुटुंब मागं थांबावं लागत होतं आणि तिथून यावं लागत होतं. हा त्रास वाचलेला आहे नक्कीच. तर धन्यवाद काका, खूप छान माहिती दिली आमच्या दर्शकांसाठी. अशीच आपल्याकडूनही आमच्याकडूनही भेटण्याची चालना आम्हाला देऊ हीच प्रार्थना. नमस्कार. काकांनी माहिती सांगितल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचा चरित्रामृत हा ग्रंथही आम्हाला भेट दिला. या मठापासून अगदी पुढं एक 10-20 पावलावर गेल्यानंतर पुढे सांगलीकर यांचं रहिवाशी अपार्टमेंट आहे, ज्याचं नाव आहे सद्गुरू कृपा. तर हे सांगलीकर म्हणजे संतोष जाधव हे महाराष्ट्रातून इथं येऊन यांनी छान असं भक्तनिवास बांधलेलं आहे. या ठिकाणीही राहण्याची छान सोय आहे. इथे तुम्ही रात्रीचे 1200 रुपयामध्ये राहू शकता. AC रूम आहेत, नॉन AC पण रूम आहेत. आपल्याला जी हवी ती या ठिकाणी घेऊ शकता. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. जेवण्यासाठी मंदिराचा महाप्रसाद असतो. सकाळी 12 वाजता हा महाप्रसाद सुरू होतो आणि संध्याकाळीही 8 वाजता हा महाप्रसाद सुरू होतो. त्यामुळे इथं जेवणाचा काहीच प्रॉब्लेम नाही. मंदिरापासून 100 ते 150 मीटरवरती श्री वासवी कन्यका परमेश्वरी मंदिर आहे. येथेच भक्त निवाससुद्धा आहे. आपण जर मेल केला तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये रूम भेटून जाते. आतमध्ये वासवी कन्यका परमेश्वरीचं छान असं मंदिर आहे. राखी पौर्णिमा असल्यामुळे या ठिकाणी दिव्यांची आरास केलेली होती. या श्रीपादांच्या भगिनी आहेत. यांचं सुंदर मंदिर आतमध्ये आहे. मंदिराला छान सजावट केलेली होती. मंदिरामध्ये पूजा अर्चा चालू होती आणि पूजा अर्चा झाल्यानंतर या ठिकाणाहून छोटीशी पालखीही निघालेली होती. मिरवणूक निघाली होती.
या ठिकाणाहून आपण धान्य विकत घेऊ शकतो आणि पुढे आपण अन्नपूर्णा देवीला ते वाहू शकतो. काय बोलता या देवीबद्दल? देवी अष्टभुजा आहे, मंदिर छान आहे. आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे, पण एकदम प्रसन्न वाटलं मला आता ह्या मंदिरात येऊन. मी पुण्यावरून आलेली. आणि पिठापूरमध्ये कसं वाटलं? श्रीपाद श्रीवल्लभांकडे कसं वाटलं? श्रीपाद श्रीवल्लभांचं तर काय म्हणजे अनुभवच एकदम मला मॅग्नेटसारखं आहे ते, परत पुढं खेचून घेऊन येणार तुम्हाला. हो, नक्की नक्की. आणि पुढच्या वर्षी आम्हाला त्यांनी संधी द्यावी. नक्कीच नक्कीच दर पौर्णिमेला चला. ओके, थँक्यू. मंदिराच्या समोरच श्री दत्त सरोवर आहे. याला पश्चिमद्वारही म्हणतात. खूप सुरेख अशा प्रकारचं हे सरोवर आहे, म्हणजेच तलाव आहे. या ठिकाणी बोटिंग करण्यासाठी सुद्धा आहे. लहान मुलांना छान प्रकारे बोटिंग करून त्या ठिकाणी त्याचा आनंद घेऊ शकतात. इथून पुढच्या मंदिराकडे आम्ही निघालो. पुढचं मंदिर होतं श्री स्वामी समर्थ यांचा मठ. खूप सुंदर असं हे रेखीव काम केलेला मठ आहे. उंचावरती आहे, थोडा पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती मठामध्ये जातात. श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी खूप छान आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही, तरीसुद्धा आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी काही गोष्टींचं फोटोग्राफी करायला अलाउड केलं. छान अशा मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या होत्या. अगदी महाराष्ट्राचं दर्शन यातून आपल्याला पाहायला मिळतं. पुढे गेलो आम्ही कुकुटेश्वर मंदिर. हे मंदिर खूप सुंदर आहे. याला पादगया असेही म्हणतात किंवा याला दक्षिण काशी असेही म्हणतात. या ठिकाणी पिंडदान करण्यासाठी सुद्धा भरपूर लोक येतात. या पुजारी मावशीने मला छान केळीचा प्रसाद दिला. या ठिकाणी छान सरोवर तलाव आहे आणि या तलावामध्ये रावणाची मूर्ती आहे. रावण आडव्या निद्रावस्थेमध्ये रावण आहे. तलावाच्या भोवती सुंदर सुंदर अशी मंदिरं आहेत. कुकुटेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आम्ही गेलो कुंती माधव मंदिराकडे. मंदिर खूप सुंदर आहे. आतमध्ये छान हा दीपस्तंभ आहे. आतमध्ये फोटोग्राफीला अलाउड नाही, त्यामुळे आम्ही कॅमेरा बंद केला आणि दर्शन घेऊन बाहेर आलो.
खूप सुंदर असं नमस्कार. मंदिर. आज आपण आलेलो आहोत कुंती माधव या मंदिरामध्ये आणि या ठिकाणी एक भक्त भेटलेले आहेत ते आपल्याला या मंदिराबद्दलची माहिती सांगत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. स्टार्ट. आज आपण आलेलो आहोत कुंती माधव स्वामी मंदिरामध्ये. हे मंदिर पौराणिक मंदिर आहे आणि जे 5 मंदिर इंद्रांनी भगवान विष्णूला समर्पित केले त्याच्यातील हे एक मंदिर आहे, कुंती माधव स्वामी मंदिर. आणि इथे त्रेतायुगामध्ये सीता आणि राम यांनी इथे या मंदिराला भेट दिलेली आणि इथे पूजा केलेली. त्यानंतर द्वापार युगामध्ये पांडवांनी या मंदिराला भेट दिलेली आणि त्यामध्ये कुंतींनी या मंदिरामध्ये पूजा केलेली. हे पौराणिक मंदिर आहे आणि हे पिठापूर येथे आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम. मॅडमने छान माहिती सांगितल्यानंतर येथे आम्हाला एक मित्र भेटला, कार्तिक, जो तेलंगणातून आला होता आणि त्यानेही छान पिठापूरची माहिती सांगितली. नमस्कार है. अब हमने कुंती माधव स्वामी पिठापुरम में हम थे और ये पिठापुरम क्षेत्र एक महाअद्भुत क्षेत्र है क्योंकि 13th सेंचुरी में यहाँ हमारा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी दत्तावतार मोदी एक फर्स्ट अवतार है. ये हमारा बिहार का है यहाँ और इसका श्रीपाद वल्लभ महासंस्थानम है यहाँ. और अष्टादश शक्तिपीठ में एक प्रसिद्ध शक्तिपीठ पुरुहूतिका देवी है और कुक्कुटेश्वर स्वामी महिमान्वित महालिंग भी यहाँ है. और हमारा स्वामी गणपति सच्चिदानंद स्वामी का आश्रम श्री दत्तात्रेय अनगा स्वामी समेता दत्तात्रेय स्वामी का आश्रम है. वह चातुर्मास हो रहा है. अद्भुत का रूप में अनेक कार्यक्रम हो गए हैं. पिठापुरम एक फर्स्ट विजिट प्लेस है आंध्र प्रदेश में, तो सब लोगों यहाँ आओ और इसका आनंद दिलाओ. थैंक थँक्यू कार्तिक, बहुत अच्छा इन्फॉर्मेशन दिया. यानंतर आम्ही पुढे परतीचा प्रवास सुरू केला, कारण आता जवळजवळ सर्व मंदिरं कव्हर झालेली होती. आपल्या माहितीसाठी श्री दत्त निवास यांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेले. संजय गारुळे हे आपले सातारकर आहेत. यांची छान 2 अपार्टमेंट मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत. राहण्याची छान सोय आहे आणि अगदी अल्प दरामध्ये आपल्याला ते रूम देतात. AC रूम पण आहेत, नॉन AC पण रूम आहेत. मंदिराच्या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती त्यांची अपार्टमेंट आहे. या ठिकाणीही आपण राहण्यासाठी जाऊ शकता. तर मित्रांनो, ही पिठापुरमची यात्रा ही राखी पौर्णिमेनिमित्त केली होती. 2 व्हिडिओज या ठिकाणी आपण टाकलेले आहेत. तर व्हिडिओ आवडले असतील, व्हिडिओमधील कंटेंट आवडले असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांशी शेअर करा आणि काही वाटलं तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा मित्रांनो. आणि अवश्य एकदा तरी पिठापुरमची यात्रा आपण करावी ही आपल्याला विनंती. जय श्री सद्गुरु दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्य, श्रीपादराजं शरणं प्रपद्य. धन्यवाद.